राहुरीनगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान पार पडले, तर 4 मे रोजी या निवडणुकीला निकाल लागणार आहे। त्यापूर्वीच भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर अहिल्यानगर तालुक्यामध्ये लावल्याचे पाहायला मिळत आहे। 4 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे। त्याच दिवशी अक्षय कर्डिले यांचा वाढदिवस देखील आहे। विजयाच्या आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचे फलक लागल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। शुभेच्छा फलकावर अजन्म हरण्याचा सवाल कुठे होता, जन्मताच माथी माझ्या गुलाल होता, अशा आशयाचे घोषवाक्य बॅनर लिहिल्याचं पाहायला मिळालं। नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पूल या ठिकाणी कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे। पण आम्हाला खात्री आहे अक्षरशः 100% चांगलं मताधिक्य घेऊन निवडून येतील म्हणून। कारण साहेबांनी जवळपास 30 वर्ष राजकारण करत असताना 24 तास त्यांनी जनतेमध्ये राहून काम केलेलं आहे आणि त्यांच्या पावलापाऊल ठेवून अक्षरशः साहेब गेल्याच्या नंतर 14व्या दिवशी जनता दरबार चालू करून या मतदारसंघामध्ये दिवस रात्र फिरले। हा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आणि साहेबांच्या पावलापाऊल ठेवूनच अक्षरशः आज काम करतायत। आणि कर्डिले साहेबांनी जी निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळीची तयार करून ठेवली होती, या निवडणुकीमध्ये त्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अगदी तळमळीने आणि प्रामाणिकपणाने अक्षरशः काम केलेलं आहे। त्याचबरोबर साहेबांच्या निवडणुकीच्या काळामध्ये जे कार्यकर्ते आमच्या बरोबर नव्हते, ते अक्षरदादाच्या निवडणुकीमध्ये ते त्यांनी सुद्धा आमच्या बरोबर एकत्र राहून काम केलेलं आहे। त्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे की अक्षरदादा चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतील। त्यांनी मनाचा मोठेपणा केला आणि एक चांगला संदेश या महाराष्ट्राला त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे प्राजक्तदादांचे देखील या ठिकाणी आभार आम्ही कार्यकर्त्यांनी मानलेले आहेत आणि पुढे देखील त्यांचा त्या पद्धतीने मान ठेवला जातो। अक्षरशः 60 ते 70 हजार मतांनी निवडून यावेत अशी अपेक्षा आहे।